गणेश चतुर्थीला मोठ्या उत्साहामध्ये खरं तर गणेश बाप्पाचं आगमन झालं आणि आगमन झाल्यानंतर आज 1.5 दिवस मनोभावी पूजा केल्यानंतर 1.5 दिवसाचे जे घरगुती गणपती आहेत त्यांचं विसर्जन आज खरं तर होत आहे। आपण सध्या आलो पुण्यामधील मुळा मोठा नदीकाठी। या ठिकाणी पाहतो की कशा प्रकारे जे गणेश विसर्जन आहे 1.5 दिवसाचं त्याचं विसर्जन केलं जातं। या ठिकाणी नगर परिषदेकडून पाण्यामध्ये प्रदूषण होऊ नये यासाठी जे घाट आहे ते खरं तर तयार करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी पाहतो की 1.5 दिवसाचा जो घरगुती बाप्पा आहे त्या बाप्पाला अखेरचा निरोप दिला जातोय। एकंदरीत 1.5 दिवसाच्या गणपतीचं एक महत्त्व मानलं जातं आणि त्याच अनुषंगाने आज जे 1.5 दिवसाचा घरगुती गणपती बाप्पा आहे त्याचं विसर्जन केलं जातं आहे। पुण्यातील हे संपूर्ण चित्र आपण पाहतोय की 1.5 दिवसाचा गणपतीचं विसर्जन या ठिकाणी केलं जातं आहे। नक्की या परिसरामध्ये म्हणजे पुण्याच्या ठिकाणी मुळा मोठा नदीवरती कशा प्रकारे नियोजन केलं आपलं कर्मचारी मला सांगा की 1.5 दिवसाचा गणपती विसर्जन होतं आहे, काय कसं नियोजन केलेलं आहे? सर्वप्रथम तुमचं सर्वांचं स्वागत करतो आम्ही या घाटावर। परिवहन क्रमांक 2 उपायुक्त श्री सपकाळ साहेब आणि महापालिका सहाय्यक श्री खंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं स्वच्छतेची दैनंदिन कामे करतो। तसेच नागरिकांना विसर्जन करण्यासाठी हौद हा स्वच्छ पाण्याने नितळ असावा असे आमची धारणा आहे आणि नागरिकांना इथं विसर्जन करण्यासाठी सोयीस्कर आणि सोयीस्कर होण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत। तसेच तुम्ही या घाटावर स्वच्छता पाहू शकता की आपली म्हणजे सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत आपले सेवक इथं काम करत असतात। तसेच आपण पाहू शकता की आत्ता पण सध्या काम चालू आहे आपल्या इकडे आणि अग्निशामकचे हे बोलतील ना। आज दिवसभरामध्ये किती गणपती विसर्जन झाले काय? आत्ता जवळपास 100च्या आसपास गणपती विसर्जन झालेले आहेत। सकाळपासून आत्तापर्यंत म्हणजे आत्ताच्या टायमिंगपर्यंत 101 गणपती विसर्जन झालेले आहेत। तुम्ही स्वच्छता आहे म्हणताय कारण की 5वा दिवस असेल, 7वा दिवस असेल, 10वा दिवस असेल, कसं नियोजन असणार आहे? 5व्या 7व्या दिवशी आमच्या 2 शिफ्टमध्ये काम चालले, 3 शिफ्टमध्ये काम चालतं। सर्वप्रथम सकाळी 6ला एक शिफ्ट चालू होती ती 12 साडेबारा 1 वाजेपर्यंत संपते। 1 वाजता जी शिफ्ट चालू होती ती 6-7 वाजेपर्यंत संपते आणि 6 वाजता जी शिफ्ट चालू होते ती संध्याकाळी 12-1 वाजेपर्यंत जोपर्यंत शेवटचं गणपती विसर्जन होतं तोपर्यंत आपले सेवक इथं कार्यरत असतात। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर आज 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होतं। पुढील काळामध्ये 5वा दिवस असेल, 7वा दिवस असेल आणि 10वा दिवस असेल असे विसर्जन दिवस असणार आहे। मात्र एकंदरीत पाण्यामध्ये प्रदूषण होऊ नये या अनुषंगाने महानगरपालिकेनं या ठिकाणी हौद तयार केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅरॉन तुषार नानावरेसह मी सुनील तिकडे TV9 मराठी पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।